महिला बचत गट स्थापना करून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणारे उमेदच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून पारनेर पंचायत समिती समोर धरणे आंदोलन केले। या आंदोलनामुळे पारनेर तालुक्यातील 1900 महिला बचत गटांचे कामकाज ठप्प झाले आहे। उमेदच्या तालुका व्यवस्थापक स्वप्नाली तोडमल, संदीप बाबळे, किरण चव्हाण, सचिन हाडुळे, प्रभाग समन्वयक बाळासाहेब खांडगे, महिला कर्मचारी संघटना अध्यक्ष अलका कदम, मंगल पोटगण, प्रियंका चेडे, कीर्ती थोरात, चेतना डोळस, प्रिया उमाप, भारती कुट्टे, दीपाली ठाणगे, अर्चना शेलार, ऐश्वर्या बेल्लोट, विमल चौधरी, माहेश्वरी घोगरे, अमृता वाळूंज, अर्चना साबळे यांच्यासह अनेक महिला संघटनेने पारनेर पंचायत समिती समोरील आंदोलनात सहभाग घेतला। उमेदच्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अंगणवाडी सेविकांप्रमाणे ग्रामविकास व पंचायत राज वतीने ग्रामीण जीवनोन्नती अभियान कायमस्वरूपी राबवण्यात यावे, त्यास स्वतंत्र आस्थापना म्हणून मान्यता देऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करावे अशी मागणी असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले। कदम उमेद अभियानामध्ये CRP म्हणून कार्यरत आहे। आमचं जे अभियान आहे ते गरीब आणि गरजू कुटुंबापर्यंत पोहोचलेलं आहे। शासनाने गरीब महिलांपर्यंत जे हे अभियान पोहोचवले, परंतु आज या अभियानाची शासन दखल घेत नाही। आज इथं असं झालेलं आहे की जी गरीब महिला आहे त्या गरीब महिलेला सक्षम करण्याचं काम हे अभियान करतं आणि ह्या अभियानाला शासनाने कायम करावं। तसंच जे कंत्राटी कर्मचारी त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पण शासनाने अभियानात कायम करावं। त्याचप्रमाणे जसं अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांना जसा दर्जा आहे तसा समकक्ष पदाचा आम्हाला दर्जा द्यावा असे एक आमची मागणी आहे। आणि हे झालं तर महिला सक्षम होईल। अभियान जर संपलं तर महिला सक्षमीकरणाचं काम होणार नाही। अजून अभियान जे आहे ते बाळात्यातच आहे, ते पूर्ण सक्षम झालेलं नाही, म्हणून शासनाने हे अभियान कायम करावा अशी एक आमची मागणी आहे। 84 लाख कुटुंबासोबत हे अभियान काम करत आहे आणि याचा परिणाम खूप मोठा होणार आहे। आणि आज जर ह्या अभियानाला आम्हाला अभियान कायम केलं नाही तर आम्ही शासनाबरोबर काय करणार हे आम्ही काही आज सांगू शकत नाही। पण अभियान कायम करावा आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना समकक्ष पदावर घ्यावा, तसंच कायम करावा आणि CRPंना पण कायम करावा अशी एक आमची अभियानातून मागणी आहे आणि अभियान कायम करावं। नमस्कार, माझे नाव मंगल नारायण पोटगण, मी जातेगावमधून CRP म्हणून काम करते। तर माझी सरकारला एवढीच मागणी आहे की आमचं अभियान कायम करावं, कारण आम्ही तळागाळातील प्रत्येक कुटुंबाच्या म्हणजे गरजा पूर्ण करतो, प्रत्येक कुटुंबाच्या अडचण सोडवतो। तर हे आणि सगळ्या मागण्या आम्ही सरकारपर्यंत पोहोचवतो। तर हे अभियान आमचं कायम करावं। नमस्कार, मी स्वप्नाली तोडमल, तालुका व्यवस्थापक म्हणून पंचायत समिती पारनेर तालुका अभियान कक्षात काम करते। गेल्या 2013 पासून या अभियानात कंत्राटी कर्मचारी म्हणून मी कार्यरत आहे। अभियानात काम करत असताना जे ग्रामीण भागातील गरीब कुटुंब आहे, गरीब कुटुंबातील महिला आहेत, या कुटुंबांसोबत जवळपास 84 लाख कुटुंबापर्यंत हे उमेद अभियान पोहोचलेलं आहे। आणि हे अभियान जर 2026 पर्यंत बंद पडणार असेल तर या ग्रामीण कुटुंबाचे जे जीवनमान उंचावण्यासाठी अभियान प्रयत्न करते, तर हे कुठेतरी कमी होतल्या जाईल आणि आमचे कुटुंब जे आहेत हे ग्रामीण कुटुंब हे रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। या ग्रामीण कुटुंबांचा जीवनमान आणि त्यांचा विकास करण्यासाठी हे अभियान खरं तर काम करते। या अभियानात काम करणारे कंत्राटी कर्मचारी आहेत, त्यानंतर आपल्या समुदाय संसाधन व्यक्तीसारख्या वेगवेगळ्या प्रकारचे जे केडर आहेत, हे केडर आणि कर्मचारी यांना जसं ICDS विभाग आहे या समकक्ष पदावर CRP ताईंना अंगणवाडी सेविका असतील किंवा आशा सेविका असतील या पदावर त्यांना कायम करण्यात यावं आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्यात यावं, या प्रमुख मागणीसह आम्ही आज या काम बंद आंदोलनात सहभागी झालेलो आहे। धन्यवाद। जय उमेद, जय